मंडळी, आपल्याकडे कोणताही सण उत्सव असो, प्रत्येक सणाला ना आपल्याकडे वेगवेगळे पदार्थ करण्याची आपली संस्कृती आहे। आता नवरात्र उत्सव चालू आहे आणि नवरात्रामध्ये घट बसतात, तर कडाकण्यांचा नैवेद्य आपण देवीला करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या कडाकण्या केल्या जातात। आता प्रत्येकाच्या रूढीनुसार कुणी सप्तमीला, कुणी पंचमीला म्हणजे 7व्या माळेला, 5व्या माळेला कडाकण्याचा नैवेद्य करतात। आता प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते। आता कुणी ह्या कडाकण्या गव्हाच्या पिठाच्या करतात, तर कोणाकडे त्या मैद्याच्या असतात, तर कोणाकडे रव्याच्या असतात। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ह्या कडाकण्या बनवत असतं। तर गव्हाच्या पिठाच्या कडाकण्या कशा बनवायच्या यावर मी एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आज आपण मैद्याच्या कडाकण्या बनवतोय। आता कडाकण्या छान खुसखुशीत व्हाव्यात, कमी तेलकट व्हाव्यात यासाठी इथं अगदी बारीक सारीक टिप सांगणार आहे। त्यासोबत आपण जेवढं साहित्य वापरतोय त्या साहित्यामध्ये किती कडाकण्या तयार होतील ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर चला सुरुवात करूयात कडाकण्या बनवायला। कडाकण्या मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल, अजिबात कडक झालेल्या नाहीयेत। कडाकण्या बनवण्यासाठी इथे 2 वाट्या मैदा घेतलाय आणि हा मैदा चाळून घेतलेला आहे। तर आता यामध्ये घालूयात किंचित मीठ आणि अर्धा चमचा बारीक चिरलेला गूळ। कडाकण्या छान खुसखुशीत व्हाव्यात यासाठी यामध्ये 1 चमचा गरम तेल घालूयात। तेल गरम आहे त्यामुळे अगोदर आपण ह्याला चमच्याने मिक्स करून घेऊयात। आता हाताने मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपण तेल घातले आणि तेल संपूर्ण मैद्याला असं लागलं गेलं पाहिजे, त्यामुळे आपण असं हाताने व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मळून घेऊयात। पाणी खूप जास्त घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालत हे घट्ट असं मळून घ्यायचंय। तर घट्ट असं हे मळून घेतलंय, तुम्ही बघू शकाल। आता काय करायचं, याची एक गोळी काढून घ्यायची आणि हातावर गोल करून घ्यायची। आता ही गोळी पोळीपाटावर लाटून घेऊयात। शक्य तितकी आपल्याला ही पातळ लाटून घ्यायची आहे, जाड अजिबात लाटायची नाही। एकदम पातळ, जेवढी शक्य असेल तेवढी पातळ लाटायची आहे। तर शक्य तितकं मी हे पातळ लाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। आता यावर एक झाकण घालूयात आणि झाकणाने ह्याला कापून घेऊयात, म्हणजे मग सगळ्या एकसारख्या आकाराच्या कडाकणी तयार होतील। आता हा साइडचा भाग आहे तो काढून घेऊयात। तर मस्त गोल अशी आपली इथं कडाकणी तयार आहे। आता काय करूयात, आता काटे चमच्याने
ह्याला असे होल पाडून घेऊयात, म्हणजे मग आपली कडाकणी जी आहेत ती फुगणार नाहीत। तर तुम्ही बघू शकाल आपण ह्याला काटे चमच्याने असे होल पाडून घेतलेले आहेत। असे होल पाडले म्हणजे मग आपली कडाकणी जी आहे ती अजिबात फुगत नाही आणि याची आपल्याला माळ करावी लागते, त्यामुळे हे असे आधीच ह्याला होल पाडून घ्यायचे। याप्रमाणेच मी आणखी 7 ते 8 कडाकण्या तयार करून घेते आणि मग आपण ह्या तळून घेऊयात। तर इथे मी 7 ते 8 कडाकण्या करून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या कडाकण्या आपण तळून घेऊयात। कडाकण्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे। आता तेल गरम झाले तर आपण कडाकण्या तळून घेऊयात। कडाकणी मध्यम आचेवर दोन्ही साइडनी व्यवस्थित तळून घेऊयात। मध्यम आचेवर कडाकणी व्यवस्थित तळून घेतलेली आहे। तर आता ही काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेल्या सर्व कडाकण्या तळून घेऊयात। 7 ते 8 कडाकण्या करून घेतल्या आणि लगेच त्या आपण तळून घेतलेल्या आहेत। आता उरलेल्या कणकेच्या पण आपण अशाच कडाकण्या करून घेऊयात आणि लगेच तळून घेऊयात। तर इथे सगळ्या कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत। कडाकण्या मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल अजिबात कडक झालेल्या नाहीयेत। तर आपण इथं साहित्य जेवढं वापरलं त्यामध्ये आपल्या 26 कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता कडाकण्या छान खुसखुशीत व्हाव्यात, कमी तेलकट व्हाव्यात यासाठी कोणती काळजी घ्यायची, तर आपण कडाकण्यासाठी जे कणिक मळतो ती घट्ट मळायची आणि कडाकण्या लाटत असताना शक्य तितक्या पातळ लाटायच्या। जर कडाकण्या जाड लाटल्या तर त्या नरम पडू शकतात, त्यामुळे कडाकण्या एकदम पातळ लाटायच्या। जेवढे शक्य आहे तेवढ्या त्या कडाकण्या पातळ लाटून घ्यायच्या। आता कडाकण्या तळत असताना तेल हे मध्यम गरम असावं आणि कडाकण्या मंद आचेवर किंवा मोठा गॅस करून तळायच्या नाहीत, मध्यम आचेवरती कडाकण्या तळून घ्यायच्या। कारण मंद आचेवर जर आपण कडाकण्या तळल्या तर त्या खूप जास्त तेल पितात आणि मोठा गॅस करून आपण कडाकण्या तळल्या तर त्या करपतात, त्यामुळे मध्यम आचेवर आपण ह्या कडाकण्या तळून घ्यायच्या। तर मंडळी अशा प्रकारे आज आपण कडाकण्या बनवल्या। तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन स्नेहात रेसिपीला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। आता त्याने काय होणार आहे, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार। चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।